कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? हे काही चिकन नाही बरं का, हे सोयाबीन 65 आहे. तर बघा हे कसं बनवायचं आपल्याला बघायचं आहे आज. तर मंडळी नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करून घेऊ. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये एक तांबे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तुम्हाला जितके सोयाबीन हे सोया चंक जितके बनवायचे असेल ना तितकं पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. तर काय आपण हे 500 ग्राम सोयाबीन चंक घेतलेले आहे. तर बघा हे सोयाबीन म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा आता या सोयाबीनला आपल्याला वेगळ्या याच्यात रूपांतर करायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण हे स्टेप बाय स्टेपने हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर काय केलेलं आहे, पण 5 मिनिटं गॅस चालूच ठेवलेला आहे. तर का बरं ठेवलेला आहे, तर ही सोयाबीन चांगली मऊ पडली पाहिजे आणि गरम पाण्यात जेवढी ती मुरली जाईल तितके चांगलं आहे. तर त्यानंतर आपण एका कढईत थंड पाणी घेतलं आणि त्यात ही सोयाबीन ओतून घेतली. तर त्यानंतर आपण बघा सगळे पदार्थ कट करून घेतलेले आहेत. तर त्यात काय काय घेतलं होतं ते सांगणार आहे. लसूण घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, अद्रक घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरचे देठं घेतलेले आहे आणि फक्त टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस, 2च सॉसचा वापर करायचा आहे. सोया सॉस वगैरे काही वापरायचं नाही आहे. आपण सोयाबीन चिली नाही करीत. आज हा वेगळाच पदार्थ आहे. चिकनसुद्धा तुम्ही विसरवलं जाताना इतकी सुपर टेस्टी ही रेसिपी आहे. स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही जे संध्याकाळी कंटाळा आलाय, साधा पुलाव केलाय त्यासोबत सुद्धा खायला अतिउत्तम, किंवा नुसते खायला सुद्धा चालन. आता पावसाळा चालू झालेला आहे तर असं आपल्या जिभेला सुद्धा वेगवेगळं खावं असं वाटतं. तर त्यात काय घातलेलं आहे, कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. तर 1 वाटी कॉर्नफ्लावर आपण त्यामध्ये हलक्या टाकून घ्यायचं, थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण काय केलं, सोयाबीनमधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. तर हे पण मिरची पावडर टाकली आहे. त्या आपण काय केलं तर अगोदर, तर ही आहे थोडीशी धना पावडर टाकलेली आहे. तर बघा तुम्ही आपण काय काय केलेलं आहे आता मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे, तर तुम्ही बारकाईने लक्ष द्या. तर अगोदर आपण पाणी गरम करायला ठेवलं, त्या पाण्यामध्ये सोयाबीन टाकली, ती 5 मिनिटं गॅसवर तशीच ठेवली, त्या पाण्यात मुरून दिली. त्यानंतर सगळी सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलं. त्यानंतर त्याच्यात मीठ, धना पावडर, मिरची पावडर, हळद नाही टाकायची, कॉर्नफ्लावर, थोडीशी कोथिंबीर. तोपर्यंत तिकडे तेल गरम करायला ठेवायचं, थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं. का बरं, हा आहे लिंबाचा रस, तो देखील आपल्याला घालायचा आहे. तर बघा तुम्ही का बरं आपण नाही काय का लिंबाचा रस घातलेला आहे तुम्हाला माहीत आहे का? तर जे आपण कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे ना ते सर्व मिक्स व्हावं आणि न पाण्याचा वापर करताना ते मिश्रण सगळं एकत्रित व्हावं. आणि याला सोयाबीन 65 असं नाव का दिलेलं आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, जास्त मसाल्याचे पदार्थ न बनवता कमी मसाल्यात बनवला जाणारा हा पदार्थ आहे, त्यामुळे याचं नाव असं आहे. तर बघू शकता तुम्ही मंडळी, तेलात कुठल्याही प्रकारे सगळे जरी सोयाबीन फ्राय आपण केले तरी पण कुठलंही काही राहिलेलं नाही. त्यानंतर आपण लगेच काय केलेलं आहे, त्याच तेलामध्ये जे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सोयाबीन 65 त्याचा आता वापर करणार आहे. तर बघून घ्या तुम्ही मंडळी, तुम्हाला माझा आवाज कसा वाटतो. आणि आपले सबस्क्रायबर आहे 1508. आजचे आपल्या चॅनलला 1 वर्ष नाही झालं तरी तुमचं प्रेम आणि सपोर्ट भरपूर मला भेटलेला आहे. पण मला थोडासा वॉच टाईम कमी आहे, त्यामुळे तुम्ही मला जरा थोडी हेल्प करा. जर तुम्ही माझा व्हिडिओ जर बघितले तर मला तुमची खूप मदत होईल आणि माझा लवकर चॅनल मॉनिटाईज होईल. तर आपल्याकडे 1च महिना शिल्लक राहिलेला आहे, त्यात आपला चॅनल मॉनिटाईज करायचा आहे. तर ते सर्व शक्य आहे, तुमची म्हणजे माझी यूट्यूब फॅमिलीच करू शकते. माझ्या हातात काही नाही, माझं काम आहे मेहनत करायचं, पण साथ तर तुम्हीच देणार आहे. तर बघा आता मंडळी, आता बघा हे आणि असे खायला सुद्धा सोयाचे खूप छान लागतात बरं का. आणि सॉस वरून टाकायची आहे, थोडीशी कोथिंबीर, हे सोया सॉस टाकलेला आहे, त्यानंतर हे टोमॅटो केचप टाकलेला आहे. तर बघा कुठलाही काही मसाला जास्त नाही, एकदम इझी रेसिपी आहे, एकदम 4 ते 5 मिनिटात होणारी. आणि मुलं तितकी आवडीनं खातात, मुलेच काय मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडतं. आणि जास्त त्याला हलवायचं नाही, तर असं कढईवरती उचलायची आणि त्याला हलक्या हाताने वर खाली केलं ना तर ते जास्त रुचकर लागतं. तर बघा कमी मसाल्यामध्ये कसं झालं आहे आपलं सोयाबीन 65. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मंडळी मला नक्की कळवा कमेंट करून. चला आता आपण आपली रेसिपी तयार झाली आहे. सर्विंगची डिश बघा मी पुलावसोबत आणि हे असं लहान मुलांना तसंच ठेवलेलं आहे. तर बघा कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद. खात राहा, आनंदी राहा.